एका भन्नाट सिनेमासाठी काय लागतं? वेगळी कन्सेप्ट, दमदार एडिटिंग, चांगले ॲक्टर्स आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा स्क्रीन प्ले. बेबी डू डाय डू या सिनेमाकडे फक्त पहिली गोष्ट आहे. चांगली कन्सेप्ट, चांगली आयडिया. बाकी सगळ्या गोष्टी गंडल्या आहेत. कन्सेप्ट खूप भन्नाट आहे, खूप भन्नाट आहे. एक डीफ आणि म्यूट लेडी, सीरियल किलर. पण भावांनो मी सांगतो, रायटिंग, डायरेक्शन आणि स्क्रीन प्ले ची वाट लागली आहे. चला बोलूया मूव्ही इन्फोबद्दल. या मूव्हीचं डायरेक्शन केलंय नचिकेत सामंत यांनी. डी-ओ-पी आहे टोजो सॅव्हियर आणि एडिटिंग केली आहे निखिल परिहार आणि आशिष त्रिपाठी. मूव्हीचं एकंदरीत बजेट बघता अराउंड 22-22.5 कोटी आहे आणि आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवरती 5.3 कोटीचं त्यांनी कमाई केली आहे, विच इज डिसअपॉइंटिंग. आता बोलूया चांगल्या गोष्टींबद्दल. सर्वात आधी कन्सेप्ट. थुमा कुरुशी तिने जे कॅरेक्टर प्ले केलंय म्यूट आणि डीफ मुलगीचं, ती कमाल आहे. तिचे एक्सप्रेशन्स, तिचे वागणूक, बिहेवियर, वॉकिंग स्टाईल खूप कमाल आहे. जेन्युइन वाटते कारण संवाद कमी असून सुद्धा तो कॅरेक्टर लक्षात राहतं. दुसरी गोष्ट व्हिज्युअल लुक्स. काही ठिकाणी सीन्स खूप मस्त वाटतायत. कॅमेरा मुव्हमेंट्स किंवा म्हणतात ना कॅरेक्टर इंट्रोडक्शन काही ठिकाणी खूप छान केलंय, नो डाऊट. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ॲक्शन सिक्वेन्स बऱ्यापैकी डिरेक्ट केलेत, बऱ्यापैकी कोरिओग्राफ केलेत. त्याच्यामुळे ती एक गोष्ट चांगली आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे स्क्रीन प्ले आणि रायटिंगमध्ये, कॅरेक्टर इंट्रोड्यूसमध्ये. स्टोरी पुढे जात असताना सतत असं वाटतं, की यार स्टोरीला किंवा ह्या सीन्सला जोडणारा रिदम कुठेतरी कमी आहे, गंडलाय, नाहीच आहे. त्यामुळे सस्पेन्स तयार होतो, पण तो टिकत नाही शेवटपर्यंत. दुसरी मेन गंडलेली गोष्ट म्हणजे एडिटिंग. जे सीन शूट केलेत, ते बरोबर मॅचेस नाही झालेत. म्हणजे ना काहीतरी असं वेगळंच वाटतंय. ट्रान्झिशन बरोबरच नाहीये. जर एडिटिंग सिक्वेन्स खूप छान असते, तर मूव्ही बघायला अजून मजा आली असती. मूव्ही टाईट वाजला असता, सस्पेन्स क्रिएट झाला असता, बट ते झालेलं नाही. तिसरा गणलेला मुद्दा म्हणजे कॅरेक्टर इंट्रोडक्शन. म्हणतात ना मुख्य पात्र सोडल्यास काहीच म्हणजे बाकीच्या कॅरेक्टरला व्हिलनला पण एवढं महत्त्व दिलं नाहीये. एक ॲव्हरेज एंट्री, एक ॲव्हरेज इंट्रो त्यांनी दिलेला आहे आणि विषय संपवला आहे. त्याच्यामुळे ती मजा, तो व्हिलनचा दबदबा, तो व्हिलनची डेप्थ त्या ह्याची कळतच नाही किंवा ती समजत नाही, जाणवत नाही. इन माय ओपिनियन बेबी डू डाय डू कन्सेप्ट खूप चांगली होती, अप्रतिम. बट स्क्रीन प्ले आणि रायटिंगमुळे विषय गंडलेला आहे. फायनल वर्डिक्ट. जर तुम्ही हुमा कुरेशीचे फॅन असाल तर हा मूव्ही नक्की बघा. खूप छान काम केलंय. बट जर दृश्यम 2, अंधाधुंद, रॅटसन असे सारखे मूव्ही बघायची तुम्ही म्हणजे असे मूव्ही बघण्याचे एक्सपेक्टेशन तुम्ही घेऊन जात असाल, तर पूर्ण गंडाल. तुम्ही बेबी डू डाय डू हा मूव्ही बघितलाय का? बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सीन बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन खोलतो. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासहित, नवीन टॉपिकसहित. तोपर्यंत युअर वेल विशर सायनिंग ऑफ.